त्या शिडीमध्ये काही गुन्हेगारी वाढलेली आहे, गुन्हेगारी स्वरूपात झालेली आहे, काही स्वरूपाचे आका इथं आका 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 तर त्या लोकांचा तुम्हाला बंदोबस्त करायला लागेल दादा. तर त्या लोकांचा खऱ्या अर्थाने बंदोबस्त करायला लागेल. पण तुमच्यासारखा युवा नेता या नगर जिल्ह्यात काय पण आम्हाला भेटला याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे. एवढं सांगून मी आपल्याला सगळ्याला आपल्या सगळ्यांच्या वतीनं दादाला मनपूर्वक शुभेच्छा देतो. टायगर अभिजिंदा त्यावेळेस दादा म्हणत होते, त्यावेळेस आपल्याला वाटलं होतं दादा आपलं सहज एकच डायरेक्ट म्हणतात, पण खऱ्या अर्थाने नगर जिल्ह्यामध्ये टायगर अभिजिंदा सुजय विखे पाटीलच जिंदा आहे एवढं म्हणायला लागेल. कारण त्यावेळेस वेगवेगळे भाषण झालं, ते भाषण वर आम्ही ऐकत होतो. दादाने सांगितलं ज्या ज्या लोकांनी काही थोडंफार चुकीचं काम केलं असेल, ज्या ज्या लोकांनी त्यांना लोकसभेमध्ये त्रास दिला असेल, त्या सगळ्यांचा फुका उपटून दादा लोणीमध्ये भाषणाला गेले. त्यावेळेस मी होतो म्हणायचं. आणि खऱ्या अर्थाने असा तरुणाईतला नेता, आपल्या सगळ्यांचा जीवाचा नेता आणि कमी वयामध्ये एवढी समजा लोकप्रियता असलेला युवा नेता आज तरी महाराष्ट्रामध्ये कुठे दिसणार नाही असे सुजय विखे पाटील आपल्याला लाभलेले आहे. शिर्डी येथील श्रीरामनगर परिसरातील आंबेडकर नगर परिसरात माजी खासदार युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या शुभ हस्ते अल मदत सोशल फाउंडेशनचे उद्घाटन पार पडले. यावेळी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना जनतेने भरभरून मतदान करून पुन्हा मंत्रिपदावर विराजमान केल्याने लवकरच शिर्डी शहरात त्यांचा 15 ते 20 हजार नागरिकांच्या उपस्थितीत जाहीर सत्कार करणार असल्याचे कैलासबापू कोते यांनी स्पष्ट केले. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने येतील, मात्र शहरात काही आका तयार झाले, त्यांचा बंदोबस्त करावा लागेल अशी मिश्किल टिप्पणी कोते यांनी करताच उपस्थितांमध्ये एकच हास्यकल्लोळ रंगल्याचे दिसून आले. स्वतः साहेबांनी त्याची पाहणी केली आणि तो तात्काळ जे अधिकारी आहेत त्यांना सूचना करून चांगल्या प्रकारचा ओलांडा करण्याची ताबडतोब परवानगी दिली आणि चांगल्या प्रकारचं स्वच्छ आणि सुंदर असा आंबेडकर नगर झाला की नाही. तर ती सगळी नियोजन आणि आपल्या शिर्डीमध्ये ज्या काही सार्वजनिक उपक्रम राहतो त्यामध्ये नाल्याचा प्रश्न असेल, सफाईचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, असे अनेक प्रकारचे प्रश्न सोडवण्याचं काम सातत्याने नंबर साहेबांनी केलं. त्यामध्ये सुजयदादांचं सातत्याने सिटीमध्ये लक्ष राहतं. छोटे मोठे काही पण ज्या अडचणी ते सोडवण्याचं काम सातत्याने दादांनी साहेब करत असतात. आणि सगळ्या करत असताना विशेष म्हणजे या नगर जिल्ह्यामध्ये भाजपच्या नेतृत्वाखाली आणि साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि सुजयदादांच्या किंग मेकर या शब्दामुळे आज नगर जिल्ह्यामध्ये जे भरभरीत यश मिळालं ते फक्त सुजयदादा आणि साहेबांमुळे मिळालं असं नगर जिल्ह्याला सांगायचं वाटतं. कारण दादाने एक संकल्प केला होता, शिर्डीचे संभाळी होते आणि दादा एक दिवस सहज मला म्हणले तर मला संगमनेरमध्ये जायचं आहे, तुम्ही येशाल का. तर आम्ही त्यांना हसल्यावर म्हणलो, म्हणजे मी म्हणलो का दादा खरंच जर जायचं असेल तर आम्ही सगळी टीम आहे तुमच्याकडे. पण ज्यावेळेस खरोखर अंतिम टप्प्यामध्ये विधानसभेची लढाई झाली त्यावेळेस खऱ्या अर्थाने जर नगर जिल्ह्यामध्ये जर कोळंबीर या असेल प्रत्येक जण म्हणतो आणि काय बाकी म्हणतो क्या जिंदा आहे टायगर अभिजिंदा. त्यावेळेस दादा म्हणत होते, त्यावेळेस आपल्याला वाटलं होतं दादा आपलं सहज एकच डायरेक्ट म्हणतात, पण खऱ्या अर्थाने नगर जिल्ह्यामध्ये टायगर अभिजिंदा सुजय विखे पाटीलच जिंदा आहे एवढं म्हणायला लागेल. कारण त्यावेळेस वेगवेगळे भाषण झालं, ते भाषण वर आम्ही ऐकत होतो. दादाने सांगितलं ज्या ज्या लोकांनी काही थोडंफार चुकीचं काम केलं असेल, ज्या ज्या लोकांनी त्यांना लोकसभेमध्ये त्रास दिला असेल, त्या सगळ्यांचा फुका उपटून दादा लोणीमध्ये भाषणाला गेले. त्यावेळेस मी होतो म्हणायचं. आणि खऱ्या अर्थाने असा तरुणाईतला नेता, आपल्या सगळ्यांचा जीवाचा नेता आणि कमी वयामध्ये एवढी समजा लोकप्रियता असलेला युवा नेता आज तरी महाराष्ट्रामध्ये कुठे दिसणार नाही असे सुजय विखे पाटील आपल्याला लाभलेले आहे. आणि खरं सांगू सुजयदादांचं वैशिष्ट्य दिलेला शब्द हमखास पाळणार म्हणजे पाळणार. त्यांनी विधानसभेत तुम्ही भाषण ऐकलं की नाही, युट्यूबवर ऐकले का,
ऐकले ना? आणि त्यावेळेस त्यांनी शिर्डीमध्ये सांगितलं होतं सर्व धर्म समभावाची शिकवण देणारे शिर्डी आहे, तिचं तंतोतंत पालन त्या तालुक्यामध्ये करण्याची जबाबदारी त्यांची आहे असं स्वतः सांगितलं होतं. आणि त्याचप्रमाणे दादांनी शब्द दिला आणि बाबांचा सर्व धर्म समभाव इथं कुठल्याही प्रकारची जाती भेद होऊन देणार नाही अशा प्रकारचा आपल्याला शब्द दिला त्या कार्यक्रमाला. बरोबर ना? आणि तो शब्द पाळला आणि त्या शब्दानंतर दादांनी विधानसभेची जी हातात घेतली. साहेबांना तर लाखोंच्या जवळपास मतदान झालं आणि आपल्या शिर्डी भागातून असेल परिसरातून असेल चांगलं मतदान झालं साहेबांना. आणि विशेष म्हणजे मित्रांनो, त्या ज्या विधानसभेमध्ये जेव्हा गटनेता म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांची निवड झाली आणि नागपूरच्या अधिवेशनामध्ये जर महाराष्ट्रामध्ये शपथ जर कोणी घेतली असेल 2 नंबरची तर आपल्या नामदार राधाकृष्ण विखे पाटलांनी घेतली. तो साफ अभिमान आपल्या तालुक्याला आहे, आपल्या जिल्ह्याला आहे आणि महाराष्ट्राला सुद्धा आहे. जे जे पद साहेबांनी आतापर्यंत भोगले त्या पदाचं एक वेगळं वलय तयार केलेलं आहे. आता जलसंपदा मंत्री आहे. जलसंपदा मंत्री भविष्य काळामध्ये आपल्या भागातलं दात्यांच्या भाषणात सांगतील, आज सांगतील का काहीतरी सांगतील, पण हे जलसंपदा मंत्री झाल्यानंतर स्वर्गीय पद्मभूषण लोकनेते बाळासाहेब विखे पाटील यांचं स्वप्न कधी साकार व्हायचं होतं. त्यावेळेस तेव्हा खासदार साहेबांनी एक प्रश्न मांडला होता का पूर्वेचं पाणी पश्चिमेला आणायचं आणि योगाकडून बाबांनी एवढी मोठी संधी दिली साहेबांना, त्या साहेबांना जलसंपदा मंत्री केलं आणि साहेब त्या 5 वर्षामध्ये हे सर्व पाणी पूर्वेचं पाणी पश्चिमेला आणण्याचं काम साहेबांच्या हातून पुण्याचं काम होणार आहे एवढ्या प्रकारचं मी खात्री देतो. आणि मित्रांनो, मी आता दादांना म्हणलो तर आपल्याला एक चांगला भव्य नागरिक सत्कार करायचा शिर्डीकरांच्या वतीने किंवा परिसराच्या वतीने. दादांनी सांगितलं एक असा ऐतिहासिक कार्यक्रम करणार आहे, त्या कार्यक्रमाला आपल्या सगळ्यांना हजर राहणार आहे. ते तारीख सांगणार आहे. साहेबांना जेव्हा वेळ भेटेल, साहेब आता त्यांच्या कार्यक्रमामध्ये व्यस्त राहतात, जेव्हा साहेबांना वेळ भेटेल त्या कार्यक्रमाला हजाराच्या संख्येने उपस्थित राहून ते कमीत कमी 15 ते 20 हजार लोकांच्या उपस्थितीमध्ये साहेबांचा नागरिक सत्कार दादांचं नियोजन आहे. त्या कार्यक्रमाला सगळ्यांना आपल्याला उपस्थित राहायचं आहे. आणि शिर्डीमध्ये ज्या काही घटना घडतात दादांना आवर्जून सांगितलं, दादांनी मागच्या 5 वर्षातला सांगितलं त्या शिर्डीमध्ये काही गुन्हेगारी वाढलेली आहे, गुन्हेगारी स्वरूपात झालेली आहे, काही स्वरूपाचे आका तर त्या लोकांचा तुम्हाला बंदोबस्त करायला लागेल दादा. तर त्या लोकांचा खऱ्या अर्थाने बंदोबस्त करायला लागेल. पण तुमच्यासारखा युवा नेता या नगर जिल्ह्यात काय पण आम्हाला भेटला याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे. एवढं सांगून मी आपल्याला सगळ्याला आपल्या सगळ्यांच्या वतीने दादाला मनपूर्वक शुभेच्छा देतो. दादा आता मी पेपरमध्ये वाचलं, आता पेपरमध्ये वाचलं का मोदी साहेबांच्या बुक लिस्ट मध्ये आणि शाह साहेबांच्या बुक मध्ये गुड बुक मध्ये दादांचं नाव आहे. आणि मी साहेबांच्या आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने साहेबांना साकडे घालतो तर काही दिवसामध्ये आपला नेता, आपला युवा नेता भारताचा म्हणजे एक मंत्री झाला पाहिजे एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. सांगतो देईन जमा. खुशखबर खुशखबर, विनायक डेव्हलपर्स यांचे मराठी पाऊल पडते पुढे. सबुरी पार्क मध्ये बुकिंग करा आपला प्लॉट. बस स्टॉप, शाळा, बँक अगदी 5 मिनिटांच्या अंतरावर. सबुरी पार्क साठी 20 फूट स्वतंत्र रोड. साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर. प्लॉट पर्यंत पोहोचण्यासाठी 22 मीटर बायपास रस्ता. MSCB पोल कनेक्शन. 16 फूट अंतर्गत रस्ता व सर्व सोयी सुविधा. 2 मीटर अंतरावर वाचनालय. लहान मुलांसाठी भव्य गार्डन. रहिवाशांसाठी अनुकूल असा सुंदर परिसर. झोन येलो. ठिकाण कीज हॉटेलच्या बाजूला साई श्रद्धा हाऊसिंग सोसायटी समोर, सबुरी पार्क, शिर्डी. तेव्हा त्वरा करा आणि आजच आपला प्लॉट बुक करा. आमचा संपर्क क्रमांक श्रीयुत विरेश चौधरी पाटील, मोबाईल क्रमांक 90 11 11 20 10. श्रीयुत विनोद गोंदकर पाटील, मोबाईल क्रमांक 95 11 11 44 42. तसेच श्रीयुत चैतन्य साबळे, मोबाईल क्रमांक 99 70 75 0005. विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली
एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट, प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गी शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ बोधकर 97 67 06 66 85.